नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरमध्ये तुमचं स्वागत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात, त्यांचं निधन यामुळे अवघा महाराष्ट्र हादरला. खरं तर घटना घडताच जनसामान्यांनी समाज माध्यमांवरती अनेक प्रश्न उभे करायला सुरुवात केली होतीच. संशय व्यक्त केला होता हे आपण बघितलंय. पुढे अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील अशा काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा जाहीरपणे शंका व्यक्त करायला सुरुवात केली. याच विषयावरती अजितदादांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या पक्षातील रोहित पवार पत्रकार परिषद घेणार होते. ती आज पार पडली आणि दादांचा अपघात नसून घातपात आहे अशी शंका त्यांनी आज स्पष्ट शब्दामध्ये बोलून दाखवली आहे. अनेकांच्या मनातल्या शंकांना त्यांनी काही दाव्यांनिशी मूर्त स्वरूप दिलंय. शिवाय याच्या सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा केली आहे. पाहूयात. रनवे 29 अवेलेबल असताना, सेफ असताना, फ्लॅट असताना, कुठलंच टेन्शन तिथं नसताना, तिथं सूर्याचा पण त्रास नसताना सारखं सारखं मला रनवे 11च पाहिजे असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं? आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. थोडे दिवस थांबू, लोक विसरून जातील, लोक विसरणार नाहीत. आम्हाला ही माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळे CID विश्वास नाही असं नाही, पण त्यांना पूर्ण अथॉरिटी नसणार आहे. कारण विमानतळावर गेल्यानंतर पोलिसाला, खाकी वर्दीच्या व्यक्तीला आत जाण्याची परवानगी तिथं नसते. तिथं CISF असेल, नाहीतर केंद्रीय जे काही एजन्सीज असतील त्याच तिथं जातात. नाहीतर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर CID करू शकत नाही. करू शकतं, कपॅसिटी आहे, पण ते कुठलं तर क्रिमिनल, म्हणजे कुठं खून झाला, कुठं काय झालं. पण हा विषय हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या रिलेटेड आहे. त्यामुळे अशीच एजन्सी द्यावी लागेल जी अनुभवी आहे. एक आपली इंडियाची घ्या आणि बाहेरच्या 2 घ्या, अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. तर रोहित पवारांनी या अपघाताशी संबंधित अनेक मुद्द्यांवरती आज प्रश्न विचारले. ऐनवेळी पायलट बदलणं, त्यांच्या घड्याळातील वेळ यावर त्यांनी शंका घेतली आहे. शिवाय लँडिंगच्या वेळी व्हिजिबिलिटी कमी असतानाही वैमानिकानं मुद्दाम विमान लँड करायचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केलाय. रोहित पवारांनी आणखीन एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार अजितदादा हे आदल्या दिवशी कार न पुण्याला जाणार होते. मात्र पूर्व विदर्भातल्या एका नेत्यानं एक फाईल क्लिअर करण्यासाठी त्यांना फोन केला. या फाईलसाठी एक नेता भेटायला यायला उशीर झाला आणि त्यामुळे सकाळी विमानानं जाण्याचा निर्णय दादांनी ऐनवेळी घेतला असं रोहित पवार म्हणाले. त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण पाहूयात. कॅबिनेटच्या बैठका झाल्या. दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल. काही अधिकारी मला, माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणार आहे आणि काही नेते भेटणार आहेत आणि काही कर्मचारी भेटणार आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता. ताफा सुद्धा लागला होता. एक फार मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30ला जे दादा गाडीने जाणार होते ते गाडीने जाऊ शकले नाही. त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून 7:13 म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं. अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाची कंपनी VSR वरही रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेत. तांत्रिक बाजू मांडत रोहित पवारांनी थेट कंपनीच्या मालकांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. याच्यामध्ये VSR संदर्भात गंभीर बाबी आहेत आणि काय कोणाला बघितलं पाहिजे, ह्यात क्लिअरन्स इंजिनियरला पकडलं पाहिजे, त्याशी चर्चा केली पाहिजे, क्वालिटी इंजिनियरशी बोललं गेलं पाहिजे, मेंटेनन्स इंजिनियरशी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे. आणि हे सर्व नियमाचं उल्लंघन जर या कंपनीकडनं त्या ठिकाणी झालं पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्त्वाचं आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. आता थोडंसं मागे जाऊयात. अजितदादांचा अपघात झाला त्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांसमोर एक निवेदन दिलं होतं.
हा अपघातच आहे, शंका उपस्थित करू नका असं ते म्हणाले होते. रोहित पवारांनी याबद्दलही आज स्पष्टीकरण दिलंय. हे स्टेटमेंट देताना शरद पवारांच्या मनामध्ये काय असेल याचा अंदाजही रोहित पवारांनी वर्तवलाय. ऐकूयात. याच्यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या याचा महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना सतत असं कृपा करून इथं राजकारण आणू नये. साहेबांनी जे कुठलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं ते 28 तारखेला माझ्या अंदाजाने 12-1च्या दरम्यान तिथं दिलं असेल. काय असेल ते म्हणजे 6-7 तास झाले होते. मी 13 दिवसानंतर बोलतोय. 6 तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात. आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोक हे बारामतीमध्ये तिथे येणार होते. अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि त्याच्यावर जर लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर मग जो महत्त्वाचा दिवस असतो तो दुःखाचा दिवस असतो पण महत्त्वाचा असतो. लाखो लोक वेगळं काहीतरी तिथं निर्णय घेऊ शकतात. हे एवढी मॅच्युरिटी आणि एवढा अभ्यास पवारसाहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे. 6 तासामध्ये एखादं स्टेटमेंट देणं, 13 दिवसामध्ये स्टेटमेंट देणं याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. रोहित पवारांचे आरोप नक्कीच गंभीर आहेत आणि हा सगळा विषयही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याची चौकशी होईल अशी अपेक्षा नक्कीच व्यक्त होतीये. आणि याच अनुषंगाने एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी सुद्धा आपलं मत मांडलंय. आपण ते जाणून घेऊयात. सरिता, आज रोहित पवारांनी अतिशय वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत आणि उदाहरणासहित त्यांनी या प्रेझेंटेशनमध्ये अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात होता असा दावा केलेला आहे. या संदर्भामध्ये त्यांनी सातत्याने म्हटलं होतं की मी पत्रकार परिषद घेणार आहे, परंतु एका विशिष्ट वेळेनंतरच आपण ती घेऊ, सर्व पुराव्यांनिशी घेऊ असंही त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच काही तांत्रिक बाबी घेऊन त्यांनी आज ही पत्रकार परिषद जी होती त्याच्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि हे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. त्याची दखल नक्कीच सर्व पातळीवरती घेतली जाईल आणि त्या अनुषंगाने चौकशी होईल अशी सुद्धा आशा आहे. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये घातपातच घडलाय असा कुठेतरी विचार रोहित पवारांनी आज अगदी प्रबळपणे मांडलेला आहे. त्याचबरोबर पायलट नक्की का बदललेला होता, शिवाय अचानक गाडीने जाण्याच्या ऐवजी प्लेनने जाण्याचा निर्णय का घेण्यात आलेला होता, या व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणारं जे तंत्र असतं ते अचानक बंद का पडलं, अशा अनेक प्रश्नांची त्यांनी सरबत्ती केली आहे. तर सरिता कौशिक यांची संपादकीय भूमिका आपण जाणून घेणार आहोत. पण या विषयाच्या अनुषंगाने आपण सातत्याने पाठपुरावाही करत राहू